नाशिक महानगरपालिकेतर्फे नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरताना दिसून येत असून नालेसफाईची भीषण परिस्थिती शहरातल्या नाल्यांची दिसून आली आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणं गरजेचं असताना देखील पालिका प्रशासनाकडून अद्याप या संदर्भातल्या कुठल्याही पावलं उचलले गेले नसून नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना महापौरांना वेळोवेळी निवेदन देऊन शहरातील नालेसफाई परिस्थिती अद्याप तशीच असल्यानं या दुर्गंधी परिस्थिती असलेल्या नाल्यांमुळे शहरात आणि परिसरामध्ये रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। नाशिकच्या वडनेर तुम्हाला परिसरात नाल्याची परिस्थिती दुर्गंधीयुक्त असून बाजूलाच असलेल्या अंगणवाडीमध्ये लहान मुलं शिकण्यासाठी येतात। यामुळे अंगणवाडीमध्ये दुर्गंधी तर येतेच, मात्र त्यांना रोगराई लागण्याची भीती व्यक्त केली जाते। जर ही नालेसफाई लवकरात लवकर करण्यात आली नाही तर शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते केशव बोर्जे यांनी दिला। दरवर्षी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वी नालेसफाई केली जाते, पण हे सगळं कागदावरतीच असतं। कुठल्याही प्रकारची ग्राउंडवरती नालेसफाई केली जात नाही, ही आपण समोर बघू शकता। आताच पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्याच्या आधी त्यांनी सांगितलं आहे की नालेसफाई झाली आहे, पण कुठल्याही प्रकारची नालेसफाई झालेली नाही आहे। या ठिकाणी अंगणवाडी आहे, नाल्याच्या शेजारी मंदिर आहेत, लहान लहान मुलं रोज या ठिकाणी येतात। जर अशी परिस्थिती राहिली तर त्यांना डेंग्यू मलेरिया यासारखे भयंकर आजार या मुलांना होऊ शकतात। वारंवार आयुक्त असेल, महापौर आहेत, यांच्या निवेदनं दिले, यांच्याशी चर्चा केली, पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। कारण की हे जे महापौर आहेत, आयुक्त आहेत, हे गृहीत धरतात विरोधकांना आणि कुठलंही काम करत नाही। यामुळे येत्या 2 दिवसामध्ये जर यांनी ही नालेसफाई पूर्ण केली नाही तर संपूर्ण नाशिक शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, वडनेर।